साई 11 शिर्डीच्या वतीनं करण्यात येतो आहे। उत्तम सावंत आमच्या बरोबर आहेत। उत्तम, आपलं देखील स्टुडिओमध्ये स्वागत आहे। अनेक वेगवेगळ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून देखील आपण ऐकतो। उत्तम आवाज आणि खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी अलंकारिक शब्दांचा वापर ही त्यांची खासियत आहे आणि खूप चांगली कमांड देखील आहे। सामन्याला सुरुवात होते। पहिला चेंडू टाकण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय। अमोल दुबे यावेळेला एक चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु टप्पापर्यंत लेग स्टंपच्या बाहेर जातोय आणि जय पवार वाईड बॉलचा इशारा करतायत। स्वर चेंडूची या ठिकाणी घोषणा होते। एका धावेने निश्चितच संघाचे खाते खोललं जात आहे। गौरी स्पोर्ट उळवेचे संघ प्रथम फलंदाजी करत असताना आपण बघतो आहे। आकाश और बबलू प्रारंभिक बल्लेबाज। बैकफुट चले गए, ऑन साइड पर एक बार फिर पुल करना चाहते थे। बहुत ही बेहतरीन फील्डिंग और प्रारंभिक बल्लेबाज बैक टू द पेबल जाते हैं। पहले विकेट का पतन अमोल दुबे को सफलता मिली है। संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट। शिरसाट स्पोर्ट क्लब यांच्याकडून बरीचशी टाळी। मिस टाइम स्ट्रोक था मिड विकेट पर, जो खिलाड़ी दायरे के अंदर थे इन्होंने बहुत ही अच्छा कैच लिया। पहले विकेट का पतन और बहुत ही अच्छी गेंदबाजी। उत्तम, इस ओवर की बात करें वाइड बॉल और उसके बाद में विकेट आया तो अमोल दुबे के लिए बहुत ही अच्छा आगाज मिला, अच्छा स्टार्ट किया है खास करके इस वक्त अमोल दुबे ने। तर नक्कीच आपण पाहतोय अमोल डुबे पाटील मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीगचा थरार आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। सीसार स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं आयोजित केली गेली क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय। नवीन भाऊ शेजवळ यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय साई 11 शिर्डी, जो मात्र प्रथमतः टॉस जिंकत असताना क्षेत्ररक्षण करताना मैदानावरती पाहायला मिळतोय। अतिशय चांगली कामगिरी आतापर्यंत अमोल डुबे पाटलांकडून पाहायला मिळते। पहिले षटक हाताळतायत, पहिली विकेट मिळवली, ब्रेक थ्रू मिळून दिलाय संघाला। मात्र चांगल्या प्रकारची सुरुवात जी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। तर या ठिकाणी सन्मान होतोय। खरं तर ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटला अतिशय चांगल्या प्रकारचे योगदान दिलेलं आहे, प्रवीण गायकवाड सर असतील, त्याचबरोबर आमचे चंद्रकांतजी शेटे सर असतील, त्याचबरोबर अमोलजी शिरसाट यांचा सर्वांचा सन्मान या ठिकाणी साई 11 शिर्डी या टीम कडून केला जातोय। धन्यवाद, थँक्यू सो मच। यावेळेचा चेंडू आपण पाहतोय अमोल डुबे पाटील आपण पाहतोय वेगावरती स्वार होत असताना अकुट टप्प्याची गोलंदाजी देखील पाहायला मिळते। टप्पा थोडासा पाठीमागे ठेवला आणि विशेषतः मनगटाचा वापर केला जातोय। चांगला चेंडू होता। बबलू पाटील आपण पाहतोय बॅटिंग करत असताना। काल आपण पाहिलं सिंहगड प्रीमियर लीग मध्ये वन मॅन आर्मी बॅटिंग पाहायला मिळाली, परंतु आज इथे बबलू पाटील समोर देखील आव्हान असेल। अमोल डुबे पाटील गोलंदाजीच्या मार्कवरती जे मात्र पाहायला मिळत आहेत। पहिले षटक गोलंदाजीच्या मार्कवरती आहेत। संघनायक आहेत, कॅप्टन आहेत, जबाबदार आहेत आणि नेतृत्व आणि कर्तृत्व खांद्यावरती असलं ना तर अमोल डुबे पाटलांचा खेळ मात्र बहरताना पाहायला मिळतो। पुन्हा एकदा यावेळेस मात्र मोठा फटका स्क्वेअर लेगला बबलू पाटील, बिग ब्लास्ट, नो चान्स, सीमा पार षटकार। आपण पाहिलं तर शांत बसायला तो काही संत नाही, तो देखील खेळाडू आहे। त्याच्या देखील हातामध्ये बॅट आहे आणि तो महाराष्ट्र पोलीस आहे आणि विशेषतः आपण पाहतोय त्याच्या बॅटमधून एक षटकार ठोकलाय। अमोल डुबे पाटलांचं स्वागत केलंय पुण्यनगरीमध्ये। तर समोरच्या बाजूने पुन्हा एकदा अमोल डुबे पाटील। यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू बॅक टू बॅक लागोपाठचा डीप स्क्वेअर लेग लॉंग लेग मध्ये आणखीन एक दर्जेदार दिमागदार MTPL ब्रँडेड षटकार। चेरन छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार। तो बहुत ही बेहतरीन बल्लेबाज है खास करके मैदान के अंदर अमोल के खिलाफ बबलू द्वारा। और एक बार फिर अच्छा शॉट मिड विकेट के ऊपर से खेलते हुए कमाल की बल्लेबाजी। गेंद बाउंड्री लाइन की तरफ खिलाड़ी है, लेकिन एक बार फिर वो बन के दर्शक बन के दीवाने। दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार।
साठी मल्हारी अप्पा गव्हाणे यांच्याकडून 2,000 रुपये पारितोषिक जिंकणारा पहिला खेळाडू कोण ठरतोय ते बघूया. आजच्या दिवसभरामध्ये जर बघितलं तर तो ठरणार आहे बबलू पाटील. आणि कालचा दिवस सोनम या ठिकाणी मला माहिती देत आहेत तर काल योगेश पवारनं 3 षटकार एकूण 4 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते तर तो या ठिकाणी मानकरी ठरतोय. तर खूप चांगल्या प्रकारची ही स्पर्धा आपल्याला उत्तम पाहायला मिळते आहे. अप्रतिम फलंदाजी, धावपलकर धावा आहेत त्या एकूण 19 धावा. एक बार फिर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. वो टप्पा थोड़ा सा एक बार फिर लेग स्टंप की तरफ है. वाइड बॉल का इशारा होता हुआ जय पवार इशारा कर रहे हैं. रन संख्या 20 रन. उत्तम पहला विकेट जल्दी खोया गया था, उसके बाद में बबलू पाटिल ने पारी को संवारा है और शॉट सिलेक्शन आज बहुत अच्छा है. अनुभव की कोई कमी नहीं है. शानदार बल्लेबाजी कर रहे हैं मैदान के अंदर. तर नक्कीच आपण पाहतोय बबलू पाटील यांची बॅटिंग देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आक्रमक आहेत, विध्वंसक आहेत आणि सातत्यानं त्यांनी धूमधडाका क्रिकेटच्या मैदानात घातलाय. यावेळेस स्लोवर वन धीम्या गतीने टाकलाय. व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न, कमी गतीचा चेंडू होता आणि निश्चित एक चांगलं कमबॅक पाहायला मिळते अमोल डुबे पाटलांकडनं. लागोपाठचे 3 षटकार आल्यानंतर खराब गोलंदाजी आणि तदनंतर पुन्हा एकदा चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिलं षटक आपण पाहतोय मैदानात संपते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड धावा देखील बनवले जात आहेत. 20 धावा ज्या मात्र धावपल होत आहे. एक फलंदाज जो मात्र बाद झालाय. बघितलं तर चॅम्पियन ट्रॉफी सक्सेसफुल होती उत्तम. ती चांगली स्पर्धा तो पाहिली. त्यानंतर आज महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अनेक दिग्गज खेळाडू खेळतात. तर या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर त्यांनी अमोलचा या ठिकाणी सन्मान केला जे स्पर्धेचे शिल्पकार आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी जे कलाकार या ठिकाणी रंग भरण्याकरता काम करतात त्यांचाही सन्मान केलेला आहे. तर त्या सर्व शिर्डीकरांचे आम्ही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण शिर्डीचं गाव म्हटलं की तिथे आता सांगण्याची गरज नाही, संपूर्ण विश्वात प्रसिद्ध असलेलं गाव आहे. शिर्डीचं देवस्थान प्रसिद्ध असलेलं देवस्थान आणि त्या देवस्थानामधून या ठिकाणी आपण ही सर्व मंडळी आलेलं आहात. मैदानामध्ये जाऊया जिथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावपलकर धाबा आहेत त्या एकूण 20 धाबा आणि पहिल्या षटकात अतिशय जबरदस्त फलंदाजी बबलू पाटील यांच्याकडनं पाहायला मिळत आहे. फिलहाल गेंदबाजी में परिवर्तन होता बा. दूसरे ओवर में गेंदबाजी करने के लिए गेंदबाज दादाभाई शेख मैदान के अंदर. इस बार टप्पा काटने के बाद थोड़ा सा उछलता ऑन साइड की तरफ गेंद को खेलना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. बल्लेबाज की बात करें तो योगेश बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी 30 नंबर पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं और एक तरफ बबलू पाटिल अच्छी पारी खेलते हुए अपनी टीम के लिए. उत्तम इस ओवर की बात करें तो शुरुआत अच्छी गेंदबाज की हुई है. या वेळचा चेंडू आपण पाहतोय ऑन साइडला खेळलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू मात्र अडवला गेलाय. डीप मध्ये आपण पाहतोय प्रोटेक्शन पाहायला मिळते. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये दादाबाई शेख यांची गोलंदाजी आपण पाहतोय. अहमदनगर जिल्ह्यातील असणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू डॉट बॉल होता, तदनंतर एक सिंगल येते. कमबॅक करण्याचा प्रयत्न षटक क्रमांक 2 मध्ये जरूर पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. 38 सर्कल पाहायला मिळते. फिल्डिंगचं रेस्ट्रिक्शन देखील आपण पाहतोय आणि महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती ग्रामीण भागातील खेळाडू देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. बिल्कुल आपने सही कहा. एक बार फिर अनुभव है. एक तरफ अगर देखें तो बहुत सारे जो खिलाड़ी जिनके पास टैलेंट है लेकिन यंग खिलाड़ी उनका मौका उनके लिए एक बार फिर वो मौका मिलता बा. बहुत बड़ा प्लेटफॉर्म महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग 2021 स्ट्राइकर रेन पर बबलू सेट है. 3 लगातार छक्के जड़ने के बाद अपने इरादे स्पष्ट किए. अच्छी पारी अपनी टीम के लिए खेलते हुए. इस बार ऑन साइड की तरफ एक बार फिर कड़क शॉट गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन. मैग्निफिसेंट बैटिंग. हा मारलाय चौकार. शिरसाट स्पोर्ट क्लबचा सनसनीत चौकार. टप ऑफ द बॉल जाके बहुत ही बेहतरीन अंदाज में ये शॉट खेला गया था बबलू पाटिल द्वारा. खिलाड़ी है बॉडी लाइन पर लेकिन उसी बीच एक बार वो फासला था. उस फासले को चीरती हुई गेंद गोली की रफ्तार के साथ बॉडी लाइन के बाहर जाते भी 4 रनों के लिए.
यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, अपील जरूर केला ते पण स्क्वेअर लेगला चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळतात. बबलू पाटील साठी आपण पाहिलं तर प्रोटेक्शन पाहायला मिळते. ऑन साइडला लेग बायच्या रूपाने एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये ते अतिरिक्त धाव मैदानात ते जरूर पाहायला मिळते. एक मिड विकेट तर एक आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग मात्र बबलू पाटील साठी क्षेत्ररक्षण सजवलंय. पॉवर प्लेचे षटक क्रमांक 2 मैदानात ते सुरू आहे. आक्रमकता पाहायला मिळते. 3 षटकार 1 चौकार जो बबलू पाटीलच्या बॅटमधून आलाय. या ठिकाणी पराड मामांचं देखील आगमन होतंय आणि खूप छान पद्धतीने स्पर्धा सजवली गेली. मंडप डेकोरेटरची जी व्यवस्था आहे ती त्यांच्या माध्यमातून. सर आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठाच्या दिशेनं त्यांचं आगमन झालेलं आहे. मैदानात आपण पुन्हा एकदा जाऊया. आणखी एक महत्त्वाची गोष्ट या मॅचमध्ये महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग 2021चा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. यावेळेला मोठा फटका खेळलाय का तर बघूया. चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या दिशेने. इथं क्षेत्ररक्षक आहे तो बनलाय प्रेक्षक. चेंडू सीमारेखा पार उत्तुंग षटकार. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. और दोनों तरफ मेरे हिसाब से उत्तम बराबर की आग लगी हुई है. 32 रन 1 विकेट के नुकसान पर. तर नक्कीच आपण पाहतोय बबलू पाटील नंतर योगेश लंकेचं देखील आक्रमण पाहायला मिळते. यावेळेस मात्र मोठा बाउन्सर पेश केलाय. एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतोय. दादाबाई शेख कडनं पंच मात्र दंडित करतायत. व्हाईट बॉल एक अतिरिक्त धाव मैदानाच्या आतमध्ये येते. 1 बाउन्सची देखील घोषणा करतायत. एक वॉर्निंग देखील आपण पाहतोय गोलंदाजाला दादाबाई शेखला मैदानात पाहायला मिळते. टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड धावा देखील पाहायला मिळत आहेत. 33 धावाच्या मात्र धावफलक होती आहेत. प्रमुख गेंदबाज फिलहाल गेंदबाजी कर रहे हैं कॉम्बॉक्सन से. स्ट्राइक रेन पर योगेश बहुत ही इंपॉर्टेंट पारी खेल रहे हैं. बैकफुट पर चले गए. ऑन साइड पर एक पुल शॉट खेलना चाहते थे. मिस टाइम योगेश कोहली की तरफ. खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे हैं और एक बहुत अच्छा कैच. योगेश बैक टू द पेबल जाते हुए. और फिलहाल लेफ्ट हैंडर बल्लेबाज मैदान के अंदर योगेश बहुत ही इंपॉर्टेंट खिलाड़ी है. वो बैक टू द पेबल जा रहे. विकेट गिरता हुआ मधुर संगीत बजता हुआ. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाट स्पोर्ट क्लब यांकडून बरीचशी टाळी. एक सेट बल्लेबाज योगेश बहुत खतरनाक है सबको मालूम है. लेकिन जिस तरह से टप्पा खाने के बाद उत्तम थोड़ी ऊपर आई गेंद. उछाल था वहां फंस गए बल्लेबाज. अच्छी गेंदबाजी गेंदबाज द्वारा. इस वक्त विकेट की सख्त जरूरत थी. पहले ओवर में रन संख्या अगर देखें तो 20 रन आए थे. इस ओवर की कहानी देखें तो ये भी थोड़ा सा महंगा ओवर है और बहुत ही अच्छा साबित हुआ बल्लेबाजी करने वाले गौरी स्पोर्ट उल्बे के लिए. रन संख्या 33 रन 2 विकेट के नुकसान पर. तर नक्कीच आपण पाहतोय महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीगचा थरार पाहायला मिळतोय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील खेळाडू आज आपण पाहिले तर पुण्यनगरीमध्ये दाखल होत आहेत आणि त्याचं काम मात्र केलंय अमोलजी सिरसाट यांच्या माध्यमातून. आपण पाहतोय सातत्यानं आपण पाहिलं तर सिरसाट स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून क्रिकेटच्या खेळाडूंसाठी नवनवीन पर्वणी मात्र पाहायला मिळत आहेत. आणि यावर्षी तर आपण पाहिलं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील खेळाडू महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील खेळाडूंना एकत्रित करत ते मात्र पुन्हा एकदा पुण्यनगरीच्या मैदानावरती आणि विशेषतः आपण पाहतोय स्पोर्ट्स एजच्या मैदानावरती प्रीतमदादा प्रतापराव खांदे पाटील यांच्या मालकीच्या मैदानावरती ते मात्र घेऊन आलेत. शिरसाट स्पोर्ट प्रेझेंट महाराष्ट्र टेनिस बॉल प्रीमियर लीग जी मात्र पाहायला मिळते. दिवस क्रमांक 2 आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय गौरी स्पोर्ट्स क्लब उल्वे आणि त्यांच्या विरुद्धमध्ये साई 11 शिर्डी. नवीन भाऊ शेजवल यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळतोय. तर एका बाजूला प्रदीपजी खारकर आणि दुसऱ्या बाजूला प्रवीणजी गायकर यांच्या मालकीचा संघ जो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बबलू पाटीलचा देखील धुमधडक आपण पाहिलाय. चांगली बॅटिंग पाहायला मिळतो. विशेषतः बॅटमधून धावांचा रतीब घालतायत. खोऱ्याप्रमाणे धावा गोळा करतायत. उत्तुंग षटकार आपण पाहिलेत. चौकार देखील पाहिलेत. षटकार चौकार चौकार षटकार ही बबलू पाटीलच्या बॅटिंगची खासियत आहे आणि ती वैविध्यता तो मैदानाच्या आतमध्ये दाखवताना देखील पाहायला मिळतोय. 2 षटक संपतायत. षटक क्रमांक 3 ला मैदानाची सुरुवात होते. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज येत आहेत सँडी दाभाडे. आयडॉल आहेत या स्पर्धेतील. षटक क्रमांक वैयक्तिक पहिलं संघासाठी 3रं. इस बार हवा में गेंद है. क्या चली गई बाउंड्री की तरफ या एक बार फिर गोदी भी जाएगी. लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है. बबलू का विकेट मिला है. विकेट गुच्छे में आ रहे हैं. तीसरे विकेट का पता गॉन सफलता मिली है. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाट स्पोर्ट क्लब यांकडून बरीचशी टाळी.
है मैदान के अंदर। भावेश पवार आइकॉन है, अब गेंदबाजी करने के लिए गेंदबाज वो भी तैयार इस बार रंग भरने के लिए। और बल्लेबाज की बात करें तो मैदान के अंदर आकाश तारेकर जो कैप्टन है, तो ये अलग अलग किरदार आपको दिया गया है और पिक्चर को सुपरहिट करना है तो किरदार को नहीं भूलना है। फिलहाल गेंदबाजी बहुत अच्छी, पिछले 2 गेंदों में उत्तम 2 विकेट आए हैं, कमबैक करने का मौका बिल्कुल गेंदबाजों को मिलता हुआ। साई 11 शिरडी यहां से कमबैक इसलिए करेगी क्योंकि सेठ बल्लेबाज को इन्होंने आउट किया है। तर नक्कीच आपण पाहतोय सँडी दाभाडेचं देखील कौतुक करायला लागेल। चांगला चेंडू होता, विशेषतः आपण पाहिलं बबलू पाटीलनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, लॉंगनला आपण पाहिलं क्षेत्ररक्षक तैनात होता, सोपा झेल टिपला गेला आणि तिथे बबलू पाटीलच्या विकेटचं पतन जरूर होताना पाहायला मिळतंय। परंतु मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय बायकरमॅन आकाश तारेकर जो मात्र बॅटिंगला आलाय। रायगड जिल्ह्यातील असणारा पारगावचा खेळाडू मैदानात आहे, परंतु आज कॅप्टन आहेत, कर्णधार आहेत, जबाबदार आहेत। नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडून उसणं मिळत नाही, ते स्वतःला निर्माण करावं लागतं। आकाश तारेकर आज मात्र कॅप्टनच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत, तर एका बाजूला अमोल डुबे पाटील जे मात्र कॅप्टन पाहायला मिळत आहेत। सँडी दाभाडे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर, यावेळी चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, जोरदार अपील केला, बिग अपील, लाऊड अपील पाहायला मिळते, परंतु जोश जल्लोष पाहायला मिळतोय, आत्मविश्वासाची कमी जी मात्र जाणवतीये। बिल्कुल आपने सही कहा, एक बार फिर बहुत ही इंपॉर्टेंट गेंद, जब आप पहले गेंद को खेलते तो वो पैर नहीं चलते, तो इसीलिए गेंद को आगे रख रहे। सुंदर गेंदबाज है, खास करके सैंडी दाभाडे की बात करें तो आइडल खिलाड़ी है, तो इनके किरदार को उनको पता है। शुरुआत बहुत ही बेहतरीन की बल्लेबाजों ने गौरी स्पोर्ट उल्बे की तरफ से, और बबलू पाटिल का बल्ला बोलता था, लेकिन उनका विकेट गिरने के बाद लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन है, भावेश आकाश तारेकर ये जोड़ी मैदान के अंदर है। अच्छी गेंदबाजी सैंडी दाभाडे द्वारा। ओ एक अच्छी गेंद, एक बार फिर थोड़ा सा हटकर खेलने की कोशिश कर रहे थे बल्लेबाज, लेकिन ठप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली है। सुंदर गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी, उत्तम। इतना दबाव है, अगर 2 ओवर में आप 33 रन बना रहे हैं, उसके बाद में आप तीसरा ओवर डालने के लिए आ रहे हैं, तो दबाव बिल्कुल था, लेकिन उस दबाव में इन्होंने बहुत अच्छी अंडर प्रेशर बहुत ही अच्छी गेंदबाजी अभी तक की है। तर नक्कीच आपण पाहतोय दबाव जरूर होता, परंतु आयडॉल ही भूमिका देखील महत्वाची आहे आणि एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळत असताना परफॉर्मन्स दाखवणं देखील गरजेचं आहे। ते पाहायला मिळतंय सँडी दाभाडेकडनं विकेटचं होतंय पतन, आणखीन एक धक्का, आणखीन एक मोठं यश मिळतंय, फलंदाज बाद। संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट, शिरसाळ स्पोर्ट क्लब यांच्याकडून बरीचशी टाळी। कि भावेश पवार एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, डोंबिवली से बिलोंग करते हैं खिलाड़ी, क्षमता बहुत है, लेकिन फिलहाल सदी गेंदबाजी, छक्के चौकों की बौछार मैदान के अंदर बार बार हो रही थी, और अब जाकर मिला विकेट, आया पलटवार। गेंदबाज ने कहा हम भी रंग भरने के लिए है तैयार। मंच पर अगर देखे कमबैक करने का मौका मैंने इसलिए कहा क्योंकि सीट बल्लेबाज आपका बैक टू द पेवेलियन चला गया है, नए बल्लेबाज को थोड़ा सा समय लगेगा और 6 ओवर का मैच है, तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। नंबर 6 पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे हैं। शुभम बहुत ही इंपॉर्टेंट खिलाड़ी है, लेकिन अब एक एंड पर आकाश तारेकर कप्तानी पारी खेलनी होगी, तब जाकर मजा आएगा। विकेट्स आर फॉलिंग इन द रेगुलर इंटरवल, दैट्स द प्रॉब्लम फॉर बैटिंग साइड, नीड अ पार्टनर की साझेदारी चाहिए। लाजवाब गेंदबाजी, उत्तम मैदान के अंदर कमाल की गेंदबाजी करते हुए इस मैच में गेंदबाज ने रंग भर लिया है। तर नक्कीच आपण पाहतोय शुभम जाधव देखील बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आहेत, आकाश तारेकर आपण पाहतोय कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आहेत, फलंदाज भावेश पवार बाद झालेत, गोलंदाज चांगलं कमबॅक सँडी दाभाडे। यावेळीचा चेंडू मात्र पुन्हा एकदा बॅट्समन टू बॉलर ड्राईव्ह केला जातोय आणि तिथे आपण पाहतोय पॉलोतूरमध्ये चेंडू अडवलाय, आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये। दबाव जर आपण पाहिला तर फलंदाजी करणाऱ्या संघावरती बनवण्याचा प्रयत्न आयडॉल सँडी दाभाडेकडनं जो मात्र केला जातोय, आणि तो दबाव, प्रेशर, दडपण जे मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमवरती पूर्णपणे जाणवताना पाहायला मिळते। बिल्कुल, एक बार फिर अगर वो बड़े खिलाड़ी है तो उसका एहसास होना चाहिए मैदान के अंदर। आप आइडल खिलाड़ी के तौर पर सैंडी दाभाडे एहसास दिला रहे हैं। नहीं 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 नहीं, नहीं ज्यादा तारीफ हुई और काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद है, वाइट बॉल का इशारा होता है, कंट्रोल नहीं था, अनुशासन नहीं था। इतनी अच्छी सदी भी गेंदबाजी की है इन्होंने, बिंदी गेंदें डाली है, विकेट भी लिए है, बहुत सारी चीजें हुई है। रन संख्या फिलहाल अगर देखे 34 रन 4 विकेट के नुकसान पर। तो इस ओवर की बात करें, अगर ये गेंद आप मिस्टर एक्स्ट्रा नहीं डालते तो ये मेडन ओवर था, लेकिन अगर मगर से दोस्तों क्रिकेट नहीं होती, फिलहाल दोबारा ये गेंद आपको डालनी पड़ेगी। बिड्डी गेंद से गेंदबाजी कर रहे हैं। तर पुन्हा एकदा गोलंदाज सँडी दाभाडे, चांगलं षटक पाहायला मिळते, एक खराब चेंडू आणि त्यानंतर मोठा फटका, बॉल हवेत, किती दूरवरती जाईल, उंची घेतली, लांबवरती जातोय, येतोय षटकार, मिळतील धावा, 6 धावा।
छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. 2021 में सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आप दूसरे दिन का खेल देख रहे हैं। गौरी स्पोर्ट उड़वे और साई 11 शिड्डी के बीच मुकाबला 4 ओवर की कहानी समाप्त होते हुए 40 रन 10 के अवसर से रन बने हैं। रन संख्या 4 विकेट के नुकसान पर। लेकिन एक बार फिर उत्तम कहा जाता है कि आप आगाज से नहीं अंजाम से पहचाने जाते हैं। 5 गेंदों तक अनप्लेबल साबित हुए, एक बॉल वाइड और उसके बाद में छक्का आया। तो यहां से एक गेंद आपने खराब डाली है। पूरी मेहनत पर पानी फिरते हुए 10 का औसत है। अभी भी बहुत अच्छी तरह से बल्लेबाज खेल रहे हैं, लेकिन अब जाकर क्या आकाश तारेकर कैप्टन नॉक खेलेंगे इस मुकाबले में, वो देखना बहुत जरूरी है। जो प्रेशर बनाया खास करके सैनी ने बनाया, उसको बरकरार रखने की जरूरत है। जो नए गेंदबाजी करने के लिए आएंगे। तर नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा दादाबाई शेख गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळत आहेत। अहमदनगर जिल्ह्यातील खेळाडू आहे, चांगली गोलंदाजी केली होती। अगोदर देखील आपण पाहिलं की विकेट देखील मिळवली आणि विशेषतः विकेट मिळवत असताना 12 धावा खर्च केला होता, परंतु सँडी दाभाडेंना जो काही दबाव बनवला, जे काही दडपण बनवले ते कायम ठेवण्याचा प्रयत्न दादाबाईला करावा लागेल। परंतु समोर बॅटिंगसाठी आपण पाहतोय आकाश तारेकर चे मात्र मैदानावरती आहेत। और तीसरे ओवर का खेल समाप्त हुआ तो औसत की बात करें तो बिल्कुल 13 के आसपास है। 13 से ऊपर का औसत है। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी अभी भी है। 2 ओवर में 33 बने थे। 2 ओवर की कहानी बहुत अच्छी रही है बल्लेबाजों के लिए। बैकफुट पर चले गए, बहुत आराम से इत्मीनान के साथ गेंद को खेल दिया था। पॉइंट की तरफ एक ही रन मिलेगा। सिंगल के साथ दूसरी इंड की तरफ जाते हुए बल्लेबाज शुभम जाधव। अब देखिए इनका रोल क्या है, उनको पता होना चाहिए। आकाश तारेकर और शुभम जाधव दोनों बहुत ही बेहतरीन बल्लेबाज है। आकाश तारेकर का खाता खुलता हुआ। आकाश तारेकर 1 है, शुभम 6 पर खेल रहे हैं। 2 गेंदों का सामना किया है। रन संख्या 41, 4 विकेट के नुकसान पर चौथे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। तर नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती चांगलं कमबॅक पाहायला मिळतं, विशेषतः अचूकता पाहायला मिळते, योग्य लाईन लेंथ देखील पाहायला मिळते। दादाबाई शेख मुख्य पंचांना पार करत उजव्या हाताने गोलंदाजी, यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डीप मिड विकेट आणि मिड विकेटच्या डोक्यावरतून चेंडू जातोय सीमा पार षटकार। छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी अपनी टीम की जरूरत देखते हैं। मैदान के अंदर एक खूबसूरत छक्का शुभम जाधव के बल्ले से लाजवाब तरीके से एक बार फिर टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई गेंद, पोजीशन में आए और शरीर का संतुलन बनाते हुए एक लाजवाब स्ट्रोक इनकी तरफ से आया। ये भी एक बार फिर आसमान की तरफ कॉम बॉक्स का स्वागत करने के लिए स्वैग से करेंगे स्वागत। गेंद बाउंड्री के बाद 6 रन लगातार, तीसरा छक्का। छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. फिलहाल ये तीसरी बार हुआ है इस प्रतियोगिता में। तीसरी बार शुभम जाधव ने लगातार 3 छक्के जड़े हैं और मल्हारीअप्पा गव्हाणे इनकी तरफ से 1000 का इनाम है हर जो कि छक्के के हैट्रिक के लिए। मैदान के अंदर अब देखिए स्कोरबोर्ड जो है इस पर घोड़े की चाल चलने लगा है। 50 रन पूरे हुए, 52 पर लॉस ऑफ 4 विकेट। फिलहाल रन संख्या अगर देखें तो 53 रन बने हैं। 53 रन 4 विकेट के नुकसान पर। शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर शुभम जाधव द्वारा। तर नक्कीच आपण पाहतोय आक्रमकता शुभम कडनं पुन्हा एकदा चेंडू खेळला, डीप एक्स्ट्रा कव्हरला, सीमा पार चेंडू जाईल। 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा पार, चौकार, 4 धावा। वाढला धावसंख्येचा आकार, सीमारेषा भेदून गेलाय, एक सनसनीत चौकार। पत्रकार भानुदास पराड, लोकमत पुणे यांचा सनसनीत चौकार। जो वेस्ट इंडियन खिलाड़ी की बात करते वो पोलार्ड जल्दी रीच करते, मतलब लंबा कद है, गेंद की तरफ जाके पृथ्वी में ज्यादा बल्लेबाजी करते। उसी अंदाज में शुभम जाधव बल्लेबाजी कर रहे हैं और उनका भी नाम अगर देखें तो पेटनेम की बात करें तो वो पोलार्ड है। बहुत अच्छी पारी कर रहे हैं। 3 छक्के 1 चौका इनके बल्ले से आता हुआ। ये टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद थोड़ा स्क्वायर ऑफ द विकेट, स्क्वायर लेग की तरफ गेंद को खेलना चाहते थे। इस बार गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं। ये अच्छी गेंद है खास करके दादाबाई की, बहुत ही बढ़िया तरीके से टप्पा ऑफ के बारे का और उत्तम उछाल है। बल्लेबाज पोजीशन में नहीं आए थे, स्क्वायर लेग की तरफ जाना चाहते थे, लेकिन काफी 5वें 6ठे स्टंप पर गेंद थी। सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा।
तर चांगलं कमबॅक देखील पाहायला मिळते दादाबाई शेखकडनं उजव्या हातानं मारा यावेळी चेंडू खेळलाय पॉइंटला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडू अडवला जाईल एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते एका धावेने धावफलक देखील आपण पाहतोय स्कोर कार्ड ती पुढे जाईल षटक क्रमांक देखील संपला जाईल 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड ती 58 रन 58 धावाच्या मात्र धावफलक होते आहेत बिल्कुल एक छोटा सा ब्रेक लेने वाले ब्रेक के साथ वापस आएंगे। आणि जर इथे चांगल्या दुबादार फलंदाजी सुरू आहे तर बक्षीस येणार नाही असं होणारच नाहीये। चौकाराची हॅट्रिक 2000 रुपये, षटकारांची हॅट्रिक 2000 रुपयाचं पारितोषिक आहे। इथे आत्ताच बघितलं तर विकेट हॅट्रिक साठी सुद्धा 2000 रुपयाचं पारितोषिक रायगड पनवेल कडून बिनारंग करणारे विजय शेठ खारकर, किरण पाटील जे गौरी स्पोर्ट उळवे संघाचे संघमालक आहेत त्यांच्याकडून हे पारितोषिक जाहीर होतंय। 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय। धावफलक धाबात 58 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथे मात्र उत्तम बघितलं तर उत्तम प्रकारची फलंदाजी झाली, उत्तम प्रकारची कामगिरी करत एक छान अशा प्रकारची आपण भागीदारी रचताना दोन्ही फलंदाजांना बघतोय। आकाश तारेकरचा रोल मोठा नाहीये परंतु पोलार्डचा जो यामधला कॉन्ट्रीब्युशनचा जो भाग आहे शुभम जाधवचं बघितलं तर चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळत आहे। तर नक्कीच आपण पाहतोय शुभम जाधव आयकॉन वन या टीम मध्ये पाहायला मिळतोय। भूमिका देखील खूप महत्वाची यावेळेस मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर नव्हता। डिफेन्स केला ते बॅकफुट वरती गेले होते एक धाव घेतली दुसरीचा प्रयत्न गुड रनिंग बिटवीन द विकेट वेगानं 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात। आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट उत्तम इथे आपण बघितलं तर कॅप्टन आहे आयडॉल आयकॉन यांना 3 षटकं दिली जातात आणि उर्वरित जी 3 षटकं आहेत ते लोकल टॅलेंटला दिली जाणार आहेत। याची माहिती खाली तुम्हाला मिळाली होती सकाळच्या सत्रामध्ये मी त्याची अनाउन्समेंट केली होती त्यामुळे याचंही भान राखायचं आहे। आपण प्रोफेशनल जास्त सांगण्याची आवश्यकता नाहीये। धावपलकरती जर बघितलं धावपलकर धाबा आहेत त्या 59 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय अर्थात सनी दाभाडे सँडी दाभाडे याला चांगला चेंडू आहे अप्रतिम गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा थोडासा खाली राहतोय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाहीये उत्तम अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणजे तुमच्या नावामध्ये उत्तम आहे। गोलंदाजाकडे जर बघितलं त्यांनी उत्तम कामगिरी केली अप्रतिम मारा करतोय या मागच्या षटकाचा विचार केला तिथेही चांगली कामगिरी केली आणि आताही तो सुरुवात चांगली करतो आहे। तर नक्कीच आपण पाहते सँडी दाभाडेचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे। सातत्यानं त्याने तुम्ही पाहिलं तर व्हेरिएशन दाखवले वैविध्यता दाखवली आणि बदलालित देखील दाखवताना पाहायला मिळतोय। फलंदाजांना मोठ्या फटकांपासून वंचित ठेवले विकेट त्यांना मिळवल्यात आणि एक विकेट टेकर गोलंदाज ही भूमिका तो साकारतोय। बाउन्सर पेश केलाय एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतोय पंच मात्र दंडित करतायत अतिरिक्त धाव स्कोर कार्ड ती जरूर येईल परंतु गोलंदाजाला एक वॉर्निंग देखील मैदानाच्या आतमध्ये दिली जाते। आणखीन महत्वाची गोष्ट आता 4 बाईक माझ्या आमच्या समोर आहेत समालोचन कक्षासमोर त्या संघ मालकाला मिळतील आणि स्कॉटलंड आणि नेपाळचं किट आपण मैदानामध्ये बघतोय 16 रंगामध्ये जे इंटरनॅशनल 16 रंग आहेत त्या रंगामध्ये आपण हा बॅट आणि बॉल मधला बंदाचा कार्यक्रम बघणार ही स्पर्धा बघणार। दुसरी महत्वाची गोष्ट या स्पर्धेच्या माध्यमातून बबलू पाटील त्याच्यावरती नजर असतील विशेष करून त्याची कामगिरी आज चांगली झालेली आहे म्हणून त्याची मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय सँडी यावेळेला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला खूप चांगल्या पद्धतीने बॅटवरती येत नाही लॉंग ऑफच्या दिशेने जातोय क्षेत्ररक्षक आहे या एकेरी धाब्याने धावपलकरती धाबा होत आहेत त्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 62 धाबा 62 फॉर लॉस ऑफ 4 विकेट 5th ओव्हर प्रोग्रेस 5व्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे। नक्कीच आपण पाहते सँडी दाभाडेने देखील गोलंदाजी करत असताना फलंदाजांना रोखण्यामध्ये यश मिळवले चांगली गोलंदाजी करतो विशेषतः अचूकता त्याच्याकडे योग्य टप्पा आहे व्हेरिएशन तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय आणि फलंदाज आपण पाहिलं तर कॅप्टन आकाश तारेकरला इथे मात्र भूमिका स्पष्ट करणे गरजेचं आहे। यावेळी चेंडू खेळलाय आकाश तारेकरच्या बॅटमधून आपण पाहतोय थर्डमॅन आणि गलीच्या मधोमध चेंडू येताना पाहायला मिळतोय 38 मध्ये सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात चेंडू अडवतायत तोपर्यंत एक सिंगल मैदान होती आकाश तारेकर स्ट्राईक रोटेट करतायत आणि शुभम जाधव आपण पाहिले तर भन्नाट फॉर्म मध्ये आहे त्याला स्ट्राईक वरती आणण्याचं काम कॅप्टन आकाश तारेकर यांच्याकडनं पाहायला मिळतंय। 10 गेंदों में 26 रन बनाए शुभम जाधव ने और बहुत ही बेहतरीन पारी खेल रहे 3 छक्के और एक जबरदस्त चौका इनके बल्ले से आता हुआ। गेंदबाजी करने के लिए सनी तैयार है दूरबार एंड से बिल्डिंग एंड से गेंदबाजी कर रहे हैं साई 11 शिरडी और गौरी स्पोर्ट उल्बी के बीच ये मुकाबला गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार ऑन साइड पर पहली भी फील्ड है लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मिडविल की तरफ खिलाड़ी स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी है फाइन लेग है उसके साथ फ्लाइंग स्लिप गली एक कवर एक्स्ट्रा कवर और एक लॉन्ग ऑफ
उड़ाया आसमान की तरफ बहुत सुंदर तरीके से, क्या बात है, क्या बल्लेबाजी कर रहे हैं, ये आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है। गेंद बाढ़ने के बाद 6 रन। छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार। बेहतरीन बल्लेबाजी मैदान के अंदर। तर नक्कीच आपण पाहतोय बबलू पाटीलचा धडाका पाहिलाय, परंतु यावेळेस शुभम जाधवचा धूम धडाका जो मात्र पाहायला मिळतो, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु चेंडू आपण पाहतोय कोलेगला मात्र पाहायला मिळतो डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र पाहायला मिळत नाही। षटकाची देखील समाप्ती होते। 5 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 70 धावा, 70 रन ऑन स्कोर कार्ड। एक बार फिर अच्छी क्रिकेट मैदान के अंदर हुई है और डीजे का समय हो गया, तो एक बार फिर देखते रहे, सुनते रहे महाराष्ट्र। सेवेंटी प्लस 4 विकेट, बहुत ही बेहतरीन क्रिकेट मैदान के अंदर शुभम जाधव द्वारा इनके बल्ले से बिल्कुल वो 4 छक्के 1 चौका आया है। कुल मिलाकर अगर देखें तो एक जबरदस्त पारी इनकी तरफ से रही है। 33 रन बनाए हैं 12 गेंदों का सामना करते हुए, बेमिसाल बल्लेबाजी। मैं समझ सकता हूं कि स्टार्ट बबलू पाटिल ने दिया, लेकिन उसके बाद में अब मिडल ऑर्डर में शानदार बल्लेबाजी कर रहे हैं, खूबसूरती के साथ बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज। गेंदबाजों के लिए विकेट की तरफ जाना चाहिए, तभी जाकर वो कमबैक करेंगे, नहीं तो ये स्कोर बोर्ड घोड़े की चाल चलने लगा है। शेवटचं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, खूप महत्वपूर्ण षटक पाहायला मिळेल। 6व्या क्रमांकाचं षटक आहे। बॅटिंग करणाऱ्या टीमचा प्रयत्न असेल जास्तीत जास्त धावा बनवण्याचा, परंतु इथे प्रयत्न असेल गोलंदाजाचा कमी धावा खर्च करण्याचा, डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकण्याचा, आणि तो कितपत यशस्वी होईल ते देखील आपण पाहणार आहोत। गोलंदाजाच्या मार्कवरती गोलंदाज भरत कांबळे शेवटच्या षटकामध्ये। कॅमेराकडे मारा, पहिला चेंडू तिथे मात्र पाहायला मिळतोय, टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय, बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही। विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू मात्र पिसवताना पाहायला मिळतोय, एक डॉट बॉल मात्र येतोय, आणि शेवटच्या षटकाची सुरुवात अतिशय भन्नाट जी मात्र पाहायला मिळते। बिल्कुल आपने सही कहा, टिप्पा ऑफ टप के बाहर सही सोच के साथ सही इलाके में गेंदबाजी कर रहे गेंदबाज कॉम्बॉक्स से भरत कांबले। सेट बल्लेबाज को आप गेंदबाजी कर रहे हैं। इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, लेफ्ट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं। हेलीकॉप्टर उड़ गया एक बार फिर और लैंड होता हुआ दर्शक दीर्घा में, बल्लेबाज का इंजन गर्म है, गेंद बॉडी लेके बाहर 6 रन। शॉट फ्रॉम द शुभम जाधव, ही इज लुकिंग नाउ वेरी डेंजरस, बहुत ही खतरनाक लग रहे हैं। हर तरह का शॉट इनके पिटारे में उत्तम और कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं मैदान के अंदर। तर नक्कीच आपण पाहतोय शुभम जाधव यांची देखील बॅटिंग पाहायला मिळते। 5 षटकार 1 चौकार, चांगली फलंदाजी, प्रेक्षकांना देखील सकाळच्या सत्रामध्ये मनमुराद आनंद देणारी बॅटिंग पाहायला मिळते। खोलोटाप्याचा चेंडू होता, खांदून काढलाय, क्षेत्ररक्षक आहेत, पॉइंटला चेंडू अडवतायत, तिथे मात्र एक सिंगल येईल, स्कोर कार्ड देखील आपण पाहतोय पुढे जाईल। 77 रन 77 धावा मात्र धावफलकोती बनवल्या गेल्यात। सोनम चौहान इस वक्त इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लिख रही है, बहुत ही अच्छी जानकारी देते हुए। जब जब ये होती है इस बार कॉम्बॉक्स के अंदर, तो बहुत रिलीफ फील करते हैं हम, क्योंकि बहुत ही डिटेल जानकारी हमें मिलती है। 77 बने हैं 4 विकेट के नुकसान पर, गेंदबाजी करने के लिए भरत कांबले तैयार। ओ काफी ऑफ्टन के बाहर व्हाइट बॉल का इशारा मैदान के अंदर होता है, जय पवार व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं। इस सिंगल के साथ स्कोर जहां पहुंचा है 78, 4 विकेट के नुकसान पर, और उत्तम साझेदारी बन रही मैदान के अंदर। श्री राम दत्त राहुरी, सार्थक 11 कोपर टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूं, प्लीज हमारे कॉम्बॉक्स की तरफ आइए। प्लेइंग 11 की लिस्ट बहुत इंपॉर्टेंट है। श्री राम दत्त राहुरी, सार्थक 11 कोपर। ये भी ऑफ्टन के बाहर व्हाइट बॉल का इशारा, उत्तम फिलहाल 5वें विकेट के लिए बहुत ही अच्छी साझेदारी। आकाश तारेकर का कंट्रीब्यूशन नहीं है, लेकिन वो विकेट के ऊपर खड़े शुभम जाधव का जलवा मैदान के अंदर है, बहुत ही बेहतरीन। मतलब अभी देखिए कोशिश दोनों तरफ से जारी है, लेकिन बल्ला गेंद के ऊपर भारी है। तर नक्कीच आपण पाहतोय चांगली बॅटिंग देखील पाहायला मिळते। शेवटचं षटक आपण पाहतोय मैदानात आहे,
भरत कांबळे गोलंदाजीच्या मार्कवरती आतापर्यंत 8 धावा खर्च करतात. एक महत्वपूर्ण षटक यावेळी चेंडू खेळलाय समोरच्या बाजूला, रायगडचा वंडर बॉय बरसतोय, आकाश तारेकर कॅप्टनच्या बॅटमधून येतोय, षटकार साधावा. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. श्रीराम दत्त राहुरी आणि सार्थक 11 कोपर आपल्याला शेवटचा कॉल असेल. प्लीज आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये किंवा इथे जिथे समालोचन कक्ष आहे तिथे यायचं आहे आणि प्लेइंगची लिस्ट द्यायची आहे. आणि या सामन्यानंतर पहिल्या इनिंग नंतर टॉस केला जाणार है. इस बार हवा में है, बहुत ऊपर जाते हुए गेंद, गेंद के नीचे गेंदबाज आ रहे हैं भरत और कैच छोड़ते हुए. कुछ भी अच्छा नहीं हो रहा है. पिछले 3 ओवर की कहानी अगर देखें तो कुछ भी अच्छा नहीं हो रहा है गेंदबाजों के लिए. या कैच लेना आसान नहीं है, कहना आसान मैं समझ सकता हूँ, करना बहुत कठिन, लेकिन फिर भी एक कैच आपको लेना था. रन संख्या फिलहाल 4 विकेट के नुकसान पर 86 रन, 86 फॉर 4. या ठिकाणी मॅचचा लाईव्ह आनंद घेत आहेत यशवंत पाचंगे आणि त्यांच्यासोबत कृष्णा शेठ बोराडे. लाईव्ह मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतं, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो या MTPL 2021 मध्ये. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज फिलहाल भरत कांबले तैयार है. राउंड विकेट गेंदबाजी बहुत ही बेहतरीन तरीके से करते हुए ब्रॉकोल में गेंद है, कलाई के साथ एक बार फिर मोड़ दिया स्क्वायर लीग की तरफ. विकेट के बीच अच्छी दौड़ और 2 रन मुकम्मल. बहुत सारे इनाम आ रहे हैं, जैसे विजय शेठ खारकर इन्होंने एक इनाम लगाया था, किरण पाटिल ने एक इनाम लगाया था, मल्हारीअप्पा गव्हाणे इनकी तरफ से इनाम है. अगर अर्धशतक आप बनाते हैं तो शीर्षा स्पोर्ट की तरफ से 5000 का इनाम है. और गेम बनाएगा नेम 6 ओवर की कहानी. रन संख्या फिलहाल अगर देखे तो बहुत ही जबरदस्त है. 88 रन बनाए, एकूण 88 धाबा आणि 89 धाबांचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे. चला टॉस साठी त्या ठिकाणी यायचंय. सुमित ढेकळेला विनंती करतो. श्रीराम दत्त 11 राहुरी टीमचा कॅप्टन आहे, त्यांच्यासोबत संदीप पाटील सार्थक स्पोर्ट्स कोपर पनवेल या टीम मध्ये मॅच आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते त्या ठिकाणी टॉस होणार आहे. 2 मोठी लढत आहे इथे. ही मॅच खूप चांगली झाली आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्यासोबत जोडले जात आहेत खेड वाडा तालुक्याचा आवाज उत्तम सावंत सर आणि प्रशांतजी आदवडे सर. तर ज्यावेळेस मॅच सुरू होईल त्यावेळेस सोबत जोडले जाते प्रवीण गायकवाड सर आणि चंद्रकांतजी शेटे सर. तर टॉस आपण त्या ठिकाणी करतो आहोत. मोठी मॅच. सुमित ढेकळे टेनिस बॉलचा बाहुबली तुम्हाला या मैदानी पाहायला मिळेल. अगदी टॉस साठी यायचं दोन्ही टीमला विनंती आहे. राहुरी सर टॉस साठी या. श्रीराम दत्त राहुरी आणि सार्थक 11 कोपर या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतोय आपण टॉससाठी यायचंय. त्याचबरोबर प्लेइंगची लिस्ट द्यायची. अफगाणिस्तान आणि इंग्लंड अशा प्रकारचं कॉस्ट्यूम आता आपल्याला बघायला, म्हणजे जो किट आहे ते आपल्याला बघायला. आता यापूर्वी जर बघतात स्कॉटलंड आणि नेपाळ खूप चांगली साईड आहे. जर आपण पाहिलं मॅच मध्ये एजाज कुरेशी असते, त्याचबरोबर ती पप्पू तोडकर हा देखील खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. खूप चांगली टीम आहे सार्थक स्पोर्ट्स कोपर पनवेल या टीमची. त्या टीमच्या समोर आहे श्रीराम दत्त 11 राहुरी, सुमित ढेके. चला टॉस साठी या. 5 मिनिटांमध्ये टॉस होईल इथे. तिकडे आपण जर पाहिलं पहिली इनिंग संपलेली आहे. ज्यावेळेस निश्चित दत्ता मी तुमच्यापर्यंत येतोय, परंतु इथे आता एक इनिंग समाप्त झाली. 89 धावांचा पाठलाग कसा होतोय महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग 2021च्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या इनिंग मध्ये हे सांगण्यासाठी एका बाजूला आवाजाचा पहाड आणि दुसऱ्या बाजूला टेनिस जगतामध्ये ज्यांनी सर्वांनाच मंत्रमुग्ध केलेलं आहे असे चंदू शेटे यावेळेला मायक्रोफोनवरती जॉईन होत आहेत. एक छोटासा ब्रेक आपण घेऊया आणि ब्रेक नंतर दुसरी इनिंग अतिशय महत्वाची ते पाहूया. टॉस साठी प्रमुख मान्यवर सामान्य सचिन शितोळे सरांना मी विनंती करतो आपण टॉस बॉक्स साठी यायचंय तिथे. टॉस त्या ठिकाणी होणार आहे. या बी पोल मधील ही सेकंड मॅच तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. खूप चांगला खेळ पाहायला मिळतो इथे. आपण जर पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये बबलू पाटील खूप चांगला खेळ त्याने दाखवलेला आहे आणि टॉस क्रमांक आपण इथे करतोय. दुसऱ्या मॅचचा टॉस. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक आपण करतो. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. टेनिस प्रीमियर लीग, महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग, महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग, महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग. शिरसाट स्पोर्ट महाराष्ट्र टेनिस. चला नाणेफेक आपण त्या ठिकाणी करतोय दुसऱ्या मॅचचा. तर मी आहे इथे टॉस बॉक्स मध्ये. माझ्यासोबत या स्पर्धेचे आयोजक अमोलजी शिरसाट आहे, त्याचबरोबर ती प्रमुख मान्यवर सामान्य सचिन शितोळे सर या ठिकाणी आहेत. मोठी मॅच सर कशी एन्जॉय करतात आपली?
खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळतं. सुमित ढेकळे यांना विनंती करतो या टॉस बॉक्स मध्ये, कारण ती आपल्याला दुसरी मॅच सुरू करायची आहे. पहिली इनिंग संपलेली आहे, ते सेकंड इनिंग सुरू होणार आहे. तत्पूर्वी आपण टॉस आपण करतो आहोत. पुण्यनगरीची ही अतिशय जबरदस्त सकाळची ही वेळ आहे आणि आज खेळपट्टी जर पाहिलं, बॅटिंग खूप चांगली झाली पहिल्या सत्रामध्ये. ज्यावेळेस मॅच सुरू होईल त्यावेळेस आपल्या सोबत त्या ठिकाणी या टीमचे देखील कॅप्टन आपल्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जे जोडले जातील. तोपर्यंत तिथे मॅच सुरू होईल. सर, कशी तयारी केली? MTPL ची मोठी स्पर्धा आहे. बी पोल मध्ये तुमचा संघ, आणि काय सांगाल या स्पर्धेबद्दल, आणि आता ही मॅच खेळायची आहे त्याबद्दल? स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर स्पर्धा खूप चांगल्या प्रतीची आहे आणि ग्राउंड आणि त्याचं ऑर्गनायझिंग एकदम छान आहे. ग्रीन ग्राउंड आहे, ग्रास ग्राउंड आहे, पूर्णपणे 6 ओव्हरची मॅच. ज्यावेळेस टॉस होईल, बॅटिंग जर केली तर किती धावा तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करणार? असं काही सांगू शकत नाही किती रन, कारण ह्या ग्राउंडच्या हिशोबात बघायला गेलं तर आता 88 रन काढलेले आहेत समोरच्या टीमने. ते कमी पडत आहेत की जे जास्त आहेत ते थोड्या वेळातच समजेल. तिकडे मॅच सुरू होईल आणि जातील चंद्रकांतजी शेट्टे सर आणि प्रवीण गायकवाड सर. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, त्याचबरोबर सर्व खेळाडू, संघ मालकांचं, क्रिकेटच्या दर्दी चाहत्यांचं आणि यूट्यूबला देखील या मॅचचा आनंद घेणाऱ्या सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत शिरसाट स्पोर्ट्स आयोजित महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच साई 11 शिर्डी विरुद्ध गौरी स्पोर्ट्स उल्वे या दोन संघांमध्ये या ठिकाणी आपल्याला ही मॅच पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना 88 धावा केल्या होत्या या ठिकाणी गौरी स्पोर्ट्स उल्वे संघाने, जी विजय शेठ कारकर आणि त्याचबरोबरने किरण पाटील सर यांची टीम आहे, ज्या संघाचे व्यवस्थापक प्रदीप कारकर आणि प्रवीणजी गायकर आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता साईदादा गोंदकर, त्याचबरोबर किरण कोते. पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीने हळूवार पद्धतीने ढकललाय, थर्डमॅनच्या दिशेने मार्गस्थ होतोय. प्रथमेश पवार नानाच्या बॅट मधून येतोय चौकार. नवीन भाऊ शेजवळ यांची टीम म्हणजे साई 11 शिर्डी. जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रथमेश पवार नाना नुकतीच जर पाहिली तर मुंबई प्रीमियर लीगही गाजवली आणि त्याचबरोबर मध्य प्रदेशच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार देखील मिळवला होता. भावेश यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाही, परंतु एक धाव तर जरूर घेतली जाते. क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतील. पहिल्या डावात जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने खेळ करताना पाहायला मिळाले. बबलू पाटील धडाका दाखवला, 22 धावा केल्या, परंतु डावाचे नायक राहिले रायगड जिल्ह्यातील माणगावचे खेळाडू म्हणजे शुभम जाधव. 16 चेंडूमध्ये 42 धावांची एक जबरदस्त खेळी करत असताना या शिरसाट स्पोर्ट्स आयोजित महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग मध्ये रायगड जिल्ह्याचं आणि माणगाव तालुक्याचं, माणगाव शहराचं नाव आज मात्र या ठिकाणी सकाळच्या सत्रात त्यांनी केलं. दुसऱ्या डावाकडे आपण वळतोय. भिवंडीचा क्रिकेट मात्र नक्कीच ज्यांनी मात्र सध्याच्या घडीला गाजवून सोडलंय ते भावेश, मॅन फ्रॉम गोरसई. तर राहुरी संघाला विनंती करतो, शेवटचा कॉल असेल आपल्याला, कारण की आपण खूप वेळ करतायत. 2 मिनिटांमध्ये जर आले नाही तर आपल्याला पेनल्टी असेल. यावेळेला जर पाहिलं तर एक्स्ट्रा उसळी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला आणि स्कोर जर पाहिला तर
जागेवर थांबताना पाहायला मिळेल. फलंदाजीसाठी आपण पाहू शकता फलंदाज इम्रान मलिक श्रीरामपूरचे एक नामवंत खेळाडू आहेत. सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता. माझ्याबरोबर प्रवीणजी गायकवाड सर देखील जोडले गेलेत या मॅचच्या माध्यमातून. यावेळेला बिग हिट, मोठा प्रहार, बॉलला पाठवलं सीमा रेषा पार, षटकार. छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. विनंती आपल्याला टॉस साठी लवकर या, आपण लवकर पाठवा एक तरी खेळाडू, वेळ होत चाललेला आहे, टॉस करून घ्या. तर माझ्याबरोबर प्रवीण सर जोडले गेले. प्रवीण सर काय म्हणाल, जशाच तसं प्रत्युत्तर दिलं जायचंय, लक्ष मोठं आहे परंतु पाठलाग करण्याची सुरुवात मात्र चांगली झाली आहे. तर नक्कीच जबरदस्त अशा प्रकारची सुरुवात आपण पाहतोय. प्रथमेश आणि इम्रान संघाला मात्र जे करून देत आहेत आणि अशाच प्रकारचा खेळ केला तर नक्कीच विजय कठीण नाही या मैदानावरती. परंतु यावेळेला जर पाहिलं तर अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याला थोडीशी उसळी दिली, त्याला थोडंसं कट केलं. इम्रान मात्र तो रीच करायला गेले आणि मात्र माघारी परतताना पाहायला मिळतील यष्टिरक्षकांनी एक चांगली कॅच पकडली. खेळपट्टीचा फायदा घेतला इम्रान मलिक. बाद 22ला मिळतं यश. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाट स्पोर्ट क्लब यांच्याकडून बरीच टाळी. साठी लवकर पाठवा प्रतिनिधी, लवकर, आपण वेळ होत चालला इथे, कारण की आपण 10 मिनिटं झाली तर थांबलोय. तर 2 धावाची पेनल्टी चा सामना नक्कीच करावा लागेल, कारण की आपण 15 मिनिटं झाली त्यांना कॉल केलेला आहे. विनंती, चला पटकन या. 2 धावाची आपल्याला पेनल्टी नक्कीच असेल या MTFL मध्ये. चला सुमित सर, टॉस आपण करतोय. इथे आमच्या सोबत सचिन शितोळे आहेत. मोठी मॅच, टॉस साठी दोन्ही संघाचे कॅप्टन इथे तयार आहेत. यावेळेला जर पाहिलं तर चांगलं कमबॅक होताना पाहायला मिळत आहे आणि पहिली सुरुवात जर पाहिली तर आक्रमक झाली, परंतु उत्तरार्धात भावेश पवारने दाखवून दिले आपल्या गोलंदाजीचं कौशल्य. पहिल्या ओव्हरची समाप्ती होते आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर स्कोर जर पाहिलं तर झाला या ठिकाणी 11. प्रवीण सर, तर टॉस झालाय आणि टॉस जिंकून काय घेतले सर? फर्स्ट नक्की निर्णय घेतलाय. काय वाटली खेळपट्टी बघून, फिल्डिंगच का घेतली, काय डोक्यामध्ये प्लॅन चाललाय का फिल्डिंग घेतली? असं काही नाहीये, पण जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक विकेट देखील आपण पाहतोय इम्रान मलिकची जी गेली आहे. आकिब बागवान मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जो पोहोचलाय आणि पहिला सामना रोमहर्षक व्हावा क्रिकेट रसिकांची इच्छा असेल. कालचा पहिला सामना रोमहर्षक नक्कीच तो झाला होता. 89 धावांचं लक्ष आहे मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. मारा करण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी तयार होतोय. षटक क्रमांक 2 घेऊन साई 11 शिर्डी आणि त्यांच्या विरोधात गौरी स्पोर्ट्स उल्वे या 2 संघातील घमासान आपण या ठिकाणी पाहतो आहोत. अक्षय गुंड ग्रामीण भागातील नक्कीच हा गोलंदाज आहे. मॅन फ्रॉम काटेवेडा, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. पाहूया, आज एक मोठी क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी मात्र दाखल आहे या स्पोर्टेज ग्राउंड वरती आणि षटक हातात घेतले. अक्षय गुंड तयार आहे. फुलटॉस चेंडू, अक्षय वरती केलेला आक्रमण, चेंडू सुसाट वेगात सीमा पार, खणखरीत सनसनीत चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. मोका हा मारलाय चौकार. शिरसाट स्पोर्ट क्लबचा सनसनीत चौकार. स्पोर्ट्सचे नाव ज्या ज्या ठिकाणी टेनिस क्रिकेट आहे तिथे मात्र प्रत्येक ठिकाणी पोहोचलंय. जबरदस्त काम शिरसाट स्पोर्ट क्लबचं मात्र आपल्याला जे पाहायला मिळतंय. पहा, या ठिकाणी शतरक्षक मात्र जे केले गेले सुरेख धावफलक जर पाहिले तर मात्र स्थिर पाहायला मिळते. अक्षय गुंड पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल केला, परंतु त्यानंतर मात्र अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी मात्र जो टाकला गेलाय. परत एकदा
हा चेंडू प्रहार केलाय आणि पहा झेल टिपलाय. अक्षय गुंडला मिळालेलं यश. सुरेख गोलंदाजी अक्षय गुंडची नक्कीच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाट स्पोर्ट क्लब यांच्याकडून बळीची टाळी. महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये खेळतोय आणि समोर जर पाहिलं तर एका मोठ्या खेळाडूची म्हणजे प्रथमेश पवार सारख्या खेळाडूची विकेट देखील अक्षय गुंडे या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत. आणि हाच एक प्लॅटफॉर्म आहे. छोट्याशा गावातील खेळाडू मात्र मोठी स्पर्धा खेळतोय आणि गाजवतोय देखील सुरुवातीला. तर नक्कीच केपीएल काटेवाडा प्रीमियर लीगच्या रूपानं नक्कीच हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं आपण उतरताना पाहिला. त्यानंतर तालुक्यातील अनेक क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये त्याला आयकॉन म्हणून देखील मात्र जे घेतलं जातं. सरपंच आमचे पियुष दादा गाजरे, दत्ता भाईक यांचं फार मोठं मार्गदर्शन नेहमीच या अक्षय गुंडला असतं. आणि पहा पुण्यनगरीतली मोठी स्पर्धा महाराष्ट्र टेनिस बॉल प्रीमियर लीग ही क्रिकेटची स्पर्धा मात्र गाजवतोय आपल्या गोलंदाजीनं. प्रथमेश सारख्या फलंदाजाला मात्र त्यानं जे टिपलंय आणि नक्कीच यश त्यानं जे मिळवलंय षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती अक्षय गुंडचं. पहिल्या चेंडूवरती सनसनीत चौकार, परंतु त्यानंतरचे जे 2 चेंडू टाकलेत अतिशय प्रभावी अक्षय गुंड. अमोल डुबे स्ट्राईकच्या दिशेला पहा. आता मात्र लॉंग ऑन बाउंड्री लाईन वरून चेंडू जातोय सीमा पार. अमोल डुबेच्या बॅट मधून निघतोय एक घराघाती षटकार. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. पहिल्याच बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत अमोल डुबे यांनी. संपूर्ण भारतभरातील क्रिकेट गाजवतात. गतवर्षी शारजा स्टेडियम दणानून सोडलं होतं, ज्या वेळेला षटकार चौकार शारजा स्टेडियम मध्ये जाऊन पडत होते अमोल डुबे यांचे. परत एकदा आता मात्र झेल होणार का? झेल टिपलाय. अक्षय गुंडला मिळालेला आणखीन एक यश. अमोल डुबेच्या खेळीचा अंत. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाट स्पोर्ट क्लब यांच्याकडून बळीची टाळी. जुन्नर प्रीमियर लीग मध्ये त्यांना आयडॉल म्हणून देखील सिलेक्ट केलं गेलं. आणि तदनंतर जर पाहिलं तर या खेळाडूने मात्र खूप चांगली कामगिरी केली आहे. आज मात्र त्याच्या आयुष्यातील देखील एक मोठा दिवस असेल आणि कातेविडे गावासाठी देखील एक मोठा दिवस असेल. कारण अक्षय गुंडने 2 मोठ्या खेळाडूंना बाद केलंय, 2 आंतरराष्ट्रीय सिताऱ्यांना बाद केलंय. हे क्रिकेट आहे. परंतु शिर्डी संघाची स्ट्रेंथ मोठी आहे. त्यांच्याकडे असेही फलंदाज आहे. या मॅच मध्ये मात्र कमबॅक करण्याची क्षमता साई शिर्डीमध्ये याही परिस्थितीमध्ये आहे, कारण 6 षटकांचं क्रिकेट आहे. तर नक्कीच जबरदस्त गोलंदाजी. संकटांना घाबरायचं नाही, डगमगायचं नाही, संकटामध्ये आपण उभं राहायचं. आपण पाहिलं 2 मोठे फटके जरूर आलेत, परंतु 2 मोठ्याले खेळाडू टिपलेत. प्रथमेश त्याचबरोबर अमोल डुबेला अक्षय गुंडनं नक्कीच मैदानाच्या आतमध्ये. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती अक्षय तयार. हा चेंडू आपण पाहतोय डायरेक्ट शीटचा प्रयत्न. वेगवान घेतली गेलेली सिंगल आपण पाहतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि परत एकदा ही दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. षटक नक्कीच संपले. आणि स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर धावा आहेत 23 धावा. चंदू सर 2 षटक संपली, 23 धावा आहेत. 3 गडी आतापर्यंत या ठिकाणी गमावलेत. परंतु नक्कीच आज सध्या स्थितीला जर पाहिलं तर सामना दोन्ही संघांच्या बाजूने आहे. काय सांगसान यानंतर काय घडेल मैदानाच्या नक्कीच एक प्लस पॉइंट गौरी स्पोर्ट्स उल्वे संघाचा, कारण त्यांच्याकडे एक चांगलं आव्हान त्यांनी उभं केलं. प्रत्युत्तरा देखील जर पाहिलं, प्रत्युत्तर देत असताना प्रथमेश पवार नाना यांच्यासारखी विकेट लवकर मिळाली, इम्रान यांची विकेट लवकर मिळताना पाहायला मिळाली. तदनंतर जर पाहिलं तर अमोल डुबे जे घणाघाती फलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहेत तेही बाद होताना पाहायला मिळालेत. म्हणजे सध्या जर पाहिलं तर गौरी स्पोर्ट्सचं थोडंसं जड आहे, परंतु हे क्रिकेट आहे. योगेश पवार यांनी या अगोदर असे
बरेचसे कारनामा केलेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकिब बागवान पाहतायत, यांच्याकडे देखील जबरदस्त क्षमता आहे. क्रिकेटच्या खेळात आपण सांगू शकत नाही की यापुढे काय होईल, परंतु प्रवीण सर सध्या जरी पारडं गौरी स्पोर्टचं जड वाटत असेल तर आपल्या बाजूने झुकवण्याची क्षमता या दोन्ही खेळाडूंमध्ये आहे आणि त्यांनी या अगोदर देखील असा कारनामा कित्येकदा केलेला आहे. तर पाहूया ते कमबॅक करणार का. गोलंदाजीसाठी जर या ठिकाणी जर पाहायचं झालं तर आमंत्रित करताना पाहिला मिळत आहेत ते म्हणजे सुधीर साबळे. जुन्नर तालुक्यातील ओतूर गावचे खेळाडू आहेत आणि मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देखील जुन्नर प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजची दुचाकी देखील त्यांनी मिळवली आहे आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. परंतु समोर जर पाहिलं तर क्रिकेट अक्षरशः कोळून प्यालेत तिन्ही फॉर्मॅटचं, लेदर बॉल, टेनिस बॉल, रबर बॉल आणि सध्या जर पाहिलं तर सचिन तेंडुलकर क्रिकेट अकॅडमी म्हणजे जी आहे सचिन सरांची, त्याचे क्षेत्ररक्षण कोच म्हणून देखील कामगिरी करतायत. महाराष्ट्र रणजीपटू आहेत आणि विशेष म्हणजे इंग्लंड संघाच्या विरुद्ध देखील अर्धशतक झळकवण्याचा मान त्यांच्या नावावर आहे. योगेश पवार पहा, संयम दाखवला, चांगला बॉल होता, सन्मान दिला, ढकललं कव्हरच्या दिशेने, एक धाव त्या ठिकाणी घेतला गेले. एका धावेने धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. आकिब यावर्षी जुन्नर प्रीमियर लीग मध्ये आकिब यांची फलंदाजी पाहिली, धडाकेबाद अंदाज त्यांच्या फलंदाजीमध्ये पाहायला मिळाला आणि पाहूयात आता कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतायत. सामना लक्ष जर पाहिलं तर मोठं आहे, परंतु प्रयत्न करायचे सोडायचे नसतात, करत राहायचे असतात. यश मिळो न मिळो तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे, परंतु साई शिर्डी तो प्रयत्न करेल कारण ती क्षमता या संघामध्ये आहे. कारण संघ निवड ज्या वेळेला करण्यात आली होती ना प्रवीण सर, त्यावेळेला मात्र प्रत्येक संघाला काही ठराविक अमाऊंट दिली होती प्रत्येक खेळाडूंवर बोली लावण्यासाठी आणि प्रत्येक संघ मालकाने आपल्याला हवा तसा संघ बनवून घेतलेला आहे. म्हणजे गोलंदाज कसे असावेत, फलंदाज कसे असावेत, मिडल ऑर्डरला कोणते असावेत, सलामीला कोणते असावेत, आयकॉन कोण असावेत, आयडॉल कोण असावेत, या सर्वांचा विचार विनिमय करून मात्र प्रत्येकाने संघ निवडलेला आहे. त्यामुळे मॅच नक्कीच स्पर्धा चांगली होणार. कालही चुरशीच्या मॅच पाहायला मिळाल्या आणि आज सकाळच्या सत्रात जर पाहिलं तर खूप मोठा स्कोर देखील उभा राहताना आपल्याला पाहायला मिळाला. सुधीर साबळे गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळते तर फलंदाजीसाठी धडाकेबाज आकिब बागवान. यावेळेला पहिलाच बॉल आकिबच्या विरुद्ध मात्र थोडासा उसळी घेणारा टाकला जातोय. या अगोदर जर पाहिलं तर लेंथवर टाकला, थोडीशी उसळी दिली. यावेळेला जर पाहिलं तर लेनच्या थोडीशी पाठीमागे आले, तिकडनं आणखी उसळी देण्याचा प्रयत्न राहिला आणि आकिब वेटिंगला नव्हते की हा बॉल एवढ्या उंचीने येईल आणि थोडंसं गवत देखील खेळपट्टीवर असल्या कारणाने बाउन्सर तर अपेक्षित असणार आहेत, परंतु फलंदाजांना त्या बाउन्सचा अंदाज घेऊन फलंदाजी करणंही गरजेचं आहे. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. सुधीर साबळे विकेट मिळवताना पाहायला मिळत आहेत. विकेटचं पतन या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. आणखीन एक धक्का साई शिर्डी टीमला. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाट स्पोर्ट क्लब यांच्याकडून बरीच टाळी. आणखीन एक विकेट या ठिकाणी माघारी परतताना आकिब बागवान माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी अक्षय पवार मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात. एका मागोमाग एक विकेट चाललेले आहेत. धावसंख्येचा जो रिक्वायर रन रेट आहे तो वाढत चाललेला आहे. यात विधा मनस्थितीमध्ये फलंदाजही असतील, परंतु गोलंदाजांच्या गोलंदाजीचा सामना करायचा कसा, कारण पहिलं षटक जर पाहिलं तर या ठिकाणी हाताळताना आपल्याला पाहायला मिळाले गोलंदाज भावेश पवार चांगल्या पद्धतीने गोलंदाजी पाहिली. तदनंतर जर पाहिलं तर अक्षय गुंड हे सरप्राईज पॅकेज होतं, परंतु त्याने 2 विकेट मात्र या ठिकाणी घेतल्या आणि तदनंतर जर पाहिलं तर सुधीर साबळे आलेत आणि त्यांनी देखील या ठिकाणी विकेट घेतलेल्या आहेत. ग्रामीण भागातील खेळाडूंना देखील या ठिकाणी मोठ्या खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी, एक मोठा मंच शेअर करणार देखील पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याकडून देखील चांगला खेळ या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. योगेश पवार बॅटिंगसाठी आहेत तर त्यांची साथ देण्यासाठी अक्षय पवार. 2 पवार मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला दिशा दिली, वाह काय कल्पक फटका या ठिकाणी. त्याला बाउन्सचा पेसचा दोघांचाही फायदा घेतला. बॉलला पाठवलं थर्ड मॅनला, सीमारेषा पार चौकार. वाढला धाव संख्येचा आकार, सीमारेषा भेदून गेलाय. एक सनसनीत चौकार. पत्रकार भानुदास पराड, लोकमत पुणे यांचा सनसनीत चौकार. महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग आपण पाहत आहोत. दुसरा दिवस या स्पर्धेचा. वाघोली पुणे या ठिकाणी आपण आहोत आणि खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन अतिशय सुंदर क्रीडांगणामध्ये सुरू आहे. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, पाठीमागच्या बाजूला बॉल जाईल, हुक केला परंतु बॉल सीमारेषेच्या बाहेर. याही वेळेला जाताना पाहायला मिळतोय लगातारचा दुसरा चौकार.
शिरसाट स्पोर्ट क्लबचा सनसनीत चौकार. विशालजी गव्हाणे, विनंती असेल आपण मुख्य मंचावर यायचंय, स्थानापन्न व्हायचंय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. प्रवीणजी, क्रिकेटमध्ये ताकदीचीच गरज असते असं काही नाही, टायमिंगने देखील धावा होऊ शकतात. 2 चेंडूवर दाखवले योगेश पवार यांनी. तर नक्कीच पहिले 3 चेंडू किती प्रभावी टाकले होते सुधीर साबळेनं, परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूवरती नक्कीच नजाकत पाहायला मिळाली योगेश पवारची. चंदू सर, नक्कीच प्रॉपर क्रिकेटिंग स्टान्स म्हणजे बरंचसं काही शिकण्यासारखं असतं. ज्यावेळेला ते फिल्डिंग करतात, त्यावेळेला ते बॅटिंग करतात. यावेळेला पहा कोणत्या बॉलवर प्रहार करायचा, कोणत्या बॉलला सन्मान करायचं, बरोबर ते या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. आणि आणखीन एक षटक, म्हणजे जरी 2 चौकार आले असेल तर सफल षटक म्हणेल, कारण विकेट आली आहे आणि 3 षटकांची समाप्ती या ठिकाणी ज्यावेळेला होते, धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे ती 33 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. प्रवीण सर, ज्या पद्धतीने अजूनही मी म्हणेल मॅचवर जो पकड आहे ती गौरी स्पोर्ट्स उल्वेचीच आहे. साई स्पोर्ट्स थोडंसं स्ट्रगल करत आहे, परंतु हे क्रिकेट आहे. तरी या मॅचला जिंकण्यात 18 बॉलमध्ये 56 धावांची आवश्यकता. तर नक्कीच एक जबरदस्त अशा प्रकारचा सामना व्हावा क्रिकेट रसिकांची अपेक्षा असेल, कारण की साई इलेव्हन शिर्डी संघाचं देखील फार मोठं नाव आहे. आज आपण पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय हा संघ. मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू, नक्कीच जे शिल्लक 56 धावांची नक्कीच असणारी गरज. उन्हाचा कडाका प्रचंड मोठा नक्कीच जाणवताना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये योगेश पवार नावाचं वादळ, दुसऱ्या बाजूला मात्र आपण पाहतोय अक्षय पवार मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि या गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज येतोय षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी भावेश पवार. पवार टू पवार. सगळे पवार आहेत, योगेश पवार, अक्षय पवार आणि गोलंदाजी मार्कवरती भावेश पवार. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. भावेश पवार गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. षटक क्रमांक 4 या ठिकाणी चालू झाले. सुधीर साबळे आपण पाहिलं षटक क्रमांक 3 त्यांना जे टाकले 2 चौकार निश्चित आले. आणि नक्कीच रोमहर्षक सामना व्हायचा असेल तर गरज खऱ्या अर्थानं चौकाराची आहे, षटकारांची आहे. 89 धावांचं नक्कीच असणारं लक्ष आपण या ठिकाणी पाहतोय. सिंगल वेगवान घेतली आहे, 1 धाव अतिशय वेगवान पळून पूर्ण केली गेली. सिंगल वरती समाधान जे मानावं लागेल. स्पोर्टेज क्रिकेट ग्राउंड वरती मात्र चालू असलेल्या थरार टेनिस क्रिकेटचा महासंग्राम शिरसाट स्पोर्ट क्लब आयोजित महाराष्ट्र टेनिस बॉल प्रीमियर लीग महत्वाचा दुसरा दिवस आणि पहिला सामना तुम्ही आम्ही मित्रांनो पाहतोय. गौरी स्पोर्ट्स उल्वे आणि त्यांच्या विरोधात साई इलेव्हन शिर्डी या 2 संघांची गाठ आमने सामने पडताना आपल्याला पाहायला मिळते. मारा करण्यासाठी भावेश परत एकदा सज्ज आहे. हा चेंडू थोडीशी उसळी घेतल्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. कोणत्या प्रकारची धाव मिळत नाहीये. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर आहे. एक चेंडू महत्वाचा नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. भावेश पवार जबरदस्त गोलंदाजी. वाईड साठी विचारणा केली जाते पंचांकडून. 3रे पंच विनंती करतो आपण चेक करावं या ठिकाणी. 3ऱ्या पंचांकडे निर्णय वाईड साठी आपण या ठिकाणी पाहतोय. तर चंदू सर, काय दिवस आले टेनिस क्रिकेटला. सुगीचे दिवस नक्कीच म्हणता येतील. मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा पुण्यनगरीत मुंबई या ठिकाणी संपन्न होतात. काय सांगाल टेनिस क्रिकेट बद्दल? नक्कीच टेनिस क्रिकेट बद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. खऱ्या अर्थाने तुमचा आमचा श्वास आहे सर्वांचा, परंतु आता ते क्रिकेट बदललंय. त्याला व्यावसायिकता येताना पाहायला मिळत आहे, चांगल्या ठिकाणी जाताना पाहायला मिळत आहे. मुबलक प्रमाणात मी तर म्हणेल पैसाही या क्रिकेटमध्ये येताना पाहायला मिळालाय. आणि विशेष म्हणजे जे आमचे प्रायोजकत्व आहे ते देखील वाढलेत. प्रायोजक या क्रिकेटमध्ये वाढताना पाहायला मिळाले. लोकप्रियता प्रायोजकांनाही मिळते, खेळाडूंनाही मिळताना पाहायला मिळते. आणि असं हे आपलं टेनिस क्रिकेट आता खऱ्या अर्थाने समृद्ध होत चाललंय. परंतु हे होत असताना आणि हीच लोकप्रियता कायम ठेवायची असेल तर आणखी काही गोष्टींची आपल्याला गरज आहे. म्हणजे या टेनिस क्रिकेटमध्ये शिस्त आणखी थोडी येणं गरजेचं आहे मी म्हणेल. म्हणजे मी पूर्ण नाही असंही म्हणणार नाही आणि संपूर्ण आली असंही म्हणणार नाहीये, परंतु जर त्याला शिस्तीची सांगड देत त्याला आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न केला तर येणारा कालावधी हा टेनिस क्रिकेटसाठी खूप चांगला असेल हे नक्कीच या ठिकाणी सांगेल. तर नक्कीच एका चांगल्या नजरेनं आता टेनिस क्रिकेटकडे सद्यस्थितीला पाहिले जाते.
आपण पाहतो चांगले चांगले आंतरराष्ट्रीय प्लेयर देखील या टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेंना उद्घाटन असेल, बक्षीस वितरण असताना उपस्थित राहतात. खेळाडूंचं तोंड भरून कौतुक करतात. खऱ्या अर्थानं सुगीचे दिवस टेनिस क्रिकेटला येत आहेत. रंगीत कपडे प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तिसरे पंच आपल्याला नक्की पाहायला मिळतात. लाईव्ह प्रेक्षेपण नक्कीच युट्यूबनं क्रांती घडवली. युट्यूबच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अनेक क्रिकेटच्या स्पर्धांना मात्र वलय प्राप्त झालं. खेळाडूंना नक्कीच खेळाडूंचा खेळ बरेचसे आयोजक संघमालक नक्कीच लाईव्ह पाहत आहेत आणि त्यामुळे मात्र त्या खेळाडूंना देखील महत्व प्राप्त होत गेलं. फार मोठी आधुनिक क्रांती टेनिस क्रिकेटमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळते. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय वाईड बॉल. आता देणार रे. हा गेला भावेश पवार आहेत. फलंदाजीसाठी कोण आहेत? अक्षय पवार आहेत. नॉन स्ट्राईकला कोण आहेत? योगेश पवार आहेत. आउट होऊन माघारी परतलेत प्रथमेश पवार आहेत. पवारची पॉवर उभ्या महाराष्ट्रातच आहे आणि सध्याच्या घडीला मैदानात देखील पाहायला मिळते. पवार इज पॉवर. परंतु पहा आपली पॉवर मैदानाच्या आतमध्ये दाखवा लागेल, कारण की थोडेसे संकट येताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे साई 11 शिर्डी संघावरती. परंतु ताकद आहे शिर्डी संघामध्ये शेवटपर्यंत लढण्याची. जिद्दीचा खेळ आहे क्रिकेट, संघर्षाचा खेळ आहे क्रिकेट आणि अनेक ठिकाणी त्यांचा खेळ मी नक्कीच जो पाहिलाय. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 36 धावा स्कोर कार्ड वरती या ठिकाणी पाहायला मिळतात. वातावरणामध्ये मात्र पूर्णपणे शांतता. हा चेंडू पहा, परत एकदा चेंडूला दिशा दिली. फक्त सिंगल मिळेल, एक धाव या ठिकाणी जी मिळेल आणि स्कोर कार्ड 37 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. आपण या ठिकाणी पाहतोय षटक क्रमांक चालू आहे ते चौथं षटक प्रगती पथावरती चालू असताना आपण पाहतोय. थोडीशी नियोजनबद्ध गोलंदाजी झाली. ऑप्स्टमच्या बाहेर उसळी देणारे चेंडू आणि क्वचितच डीप पॉइंट ठेवला जातो. अक्षयसाठी डीप पॉइंट ठेवला होता, त्यांना तो बॉल तिकडे मारण्यास भाग पाडलं आणि तिकडे फिल्डरही त्याने ठेवलं होतं. म्हणजे गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. आणि याच बरोबर याच फटक्यांची गरज. हवाई फायर, बिग ब्लास्ट, बिग सिक्सर. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. झंझावात मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅट मधून आलेला एक खणखणी षटकार आपण या ठिकाणी पाहतोय. आणि पहा लागोपाठचा दुसरा षटकार. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. भी कठिनाई आती है तो कठिनाइयों को बताओ कि तुम कठिनाइयों से कितने कठिन हो. योगेश पवार नावाचं झंझावत लागोपाठ 2 षटकार त्यानं मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळून काढलेत. पहा हा चेंडू परत एकदा शतरक्षक चेंडूवरती पॉइंटच्या दिशेला चेंडू हातामध्ये नक्कीच घेतोय आणि या स्कोर कार्ड वरती नजर टाकली आता 51 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. तर नक्कीच चंदू सरांकडे जाईल. मी अतिशय जबरदस्त अशा प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये थोडासा शांत खेळ चालू होता, परंतु योगेश पवारने खेचलेले 2 षटकार नक्कीच सामन्यामध्ये रोमांचकता आली आहे. चंदू सर, तर बघता बघता पहा 51 धावांवर धावफलक जाताना पाहायला मिळतोय. या ओव्हरमध्ये आलेले रन, कारण मोठे खेळाडू आहेत, कोणत्या बॉलला सन्मान द्यायचा, कोणत्या बॉलवर प्रहार करायचा बरोबर त्यांना माहिती आहे. ते या ठिकाणी धावताना पाहायला मिळालं. सुरुवातीला विकेट गेल्या होत्या, थोडासा दबाव होता, तो दबाव थोडासा या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न झाला. आता आक्रमण करण्याचा प्रयत्न होतोय. मॅच दोन्ही बाजूला जाऊ शकते हे या ठिकाणी दाखवत असताना साई 11 शिर्डी टीम या ठिकाणी पाहायला मिळते. स्कोर जर पाहिला तर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 51 झालाय. विजयासाठी जर पाहिलं तर अजूनही 38 धावांची आवश्यकता बाकी आहे. म्हणजे 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता अशक्य आहे का? तर नाही. आणि जरी आव्हान मोठं असेल तर या आव्हानाचा पाठलाग होऊ शकतो. ती क्षमता या दोन्ही फलंदाजांमध्ये आहे. सिरसाट स्पोर्ट्स आयोजित
महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग आपण पाहतोय. अमोल सिरसाट यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य आयोजन उभा महाराष्ट्र या ठिकाणी पाहताना आपल्याला पाहायला मिळेल. सोबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहू शकता 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. मॅच मध्ये रंग भरण्याचा प्रयत्न तर नक्की झाला गोलंदाजीसाठी. या बॉलला देखील पुल करण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलं गेलं. एक धाव घेतली जाते. आकाश आहेर येताना पाहायला मिळत आहेत. नगर जिल्ह्यातील खेळाडू आहेत. आपलं प्रात्यक्षिक कोपरगावचे खेळाडू आहेत. आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना पाहायला मिळतील. तर पाहूया गोलंदाजीसाठी आकाश आहेर येत आहेत, परंतु फलंदाजीसाठी अक्षय पवार. 11 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. हो यावेळेला जर पाहिलं तर बीट होताना पाहिला मिळत आहे. टप्पा पडल्यानंतर बॉलने हेलकावा घेतला. यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जाताना पाहिला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता होईल, मात्र गरज आहे अशाच प्रकारच्या चेंडूची. ते मात्र या ठिकाणी गौरी स्पोर्ट्स उल्वे संघाला विजय शेठ खारकर, किरण पाटील यांची टीम, प्रदीप खारकर आणि त्याचबरोबर प्रवीण गायकर आमचे समालोचक मित्र आहेत. किरण पाटील आणि प्रवीण गायकर या टीमचे एक हिस्से देखील आहेत. यावेळेला चांगला चेंडू, खूप चांगली बॉलिंग ऍक्शन देखील चांगली आहे. चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतायत, रीड करतायत फलंदाज आणि गोलंदाजी करतायत. आतापर्यंत जर पाहिलं तर आकाश यांच्याकडून खूप चांगला खेळ या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. स्वतःला सिद्ध करतायत महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये. इथे उपस्थित झालेल्या खेळाडूंनी मात्र आपलं गाव गाजवलं, तालुका गाजवला, तर नक्कीच स्वाभाविक आहे. आज सकाळच्या सत्रापासून युट्यूबला देखील खूप सारे प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले. त्यांचं स्वागत आम्ही नक्कीच या ठिकाणी करू. प्रत्येकाला स्वतःचं गाव गाजवलंय, तालुका गाजवलाय, जिल्हा गाजवलाय, महाराष्ट्र गाजवण्यासाठी इकडे सर्वजण आलेले आहेत. कारण ही आहे महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग, सिरसाट स्पोर्ट्स आयोजित स्पर्धा. आकाश गोलंदाजीसाठी. याही वेळेला जर पाहिलं तर चांगला चेंडू, अगदी लोअर फुल टॉस, ब्लॉक होल, हा टप्पा ठेवला. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न केला जातोय आणि ती पूर्ण देखील केली. 5 धावांची भूक काही कमी होत नाही या दोघांची. मॅच मध्ये कधी प्रवेश होईल याचा नेम नाही, त्यामुळे तुम्ही प्रयत्न करत राहा. खांदे कधी नक्की टाकू नका. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील मॅच जिंकण्यासाठी आणि मोठ्या स्पर्धेमध्ये तर ते सातत्याने तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. अजूनही जर धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी झाली आहे ती 55 धावा. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता. 8 चेंडू शेवटचे बाकी आहेत. योगेश पवार यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. 6 षटकार. छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. 11 शिर्डी. आम्ही सहजासहजी मॅच सोडणार नाही आहोत. साईदादा गोंदकर, किरण कोते, सचिन आहिरे, संदीप बनसोडे, नवीन भाऊ शेजवळ आणि वैभव गुजर यांचं देखील प्रोत्साहन स्वाभाविक आहे. शिर्डीचे खेळाडू आहेत. जावेत मॅचच्या दिशेने. याही वेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. फटका फसलाय, बॉल हवेत आणि बॉलच्या खाली येत आहेत आकाश तारेकर. चांगली झुंज दिली, परंतु ती या ठिकाणी थांबते. योगेश पवार माघारी. शेवटचं 1 ओव्हर बाकी आहे आणि धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे ती 28 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी असणार आहे. चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाले योगेश पवार. 12 चेंडूमध्ये 34 धावांची खेळी त्यांनी केली. आपल्यासाठी संघासाठी ती बहुमूल्य होती, परंतु शेवटची 1 ओव्हर बाकी आहे आणि 28 धावांची आवश्यकता. प्रवीण सर माझ्याशी जोडले जातील. 12 चेंडू 28 धावा. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय बिग हिट खेळावे लागतील. आक्रमक स्फोटक फटके नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं असेल.
बीआयटी कंस्ट्रक्शनचे सर्वे सर्वा सचिनजी भंडारे साहेब हे देखील या मॅचचा आस्वाद घेत आहेत. त्यांचंही आम्ही हार्दिक असं स्वागत करू या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. जबरदस्त अशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. गौरी स्पोर्ट्स उलवे संघाचा, परंतु साई इलेव्हन शिर्डी एक चांगली टक्कर दिलीये आपण या ठिकाणी पाहतोय. अनेक मैदानावरती विजेतेपद या नवीन भाऊ शेजवळ यांच्या नेतृत्वाखाली साई इलेव्हन शिर्डीनं मात्र जे मिळवलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं शेवटपर्यंत जिद्दीने लढणारा संघ म्हणून या संघाची ओळख आहे साई इलेव्हन शिर्डी. मैदानाच्या आतमध्ये 28 धावांची नक्कीच असणारी गरज. गोलंदाज या ठिकाणी तयार होताना जो पाहायला मिळतोय, आकाश गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. मला वाटतं अक्षय, माफ करा, काटवेडा गावावरून आमचे संभाजी राजे भाईक, त्याचबरोबर दत्ता भाईक, सरपंच पियुष दादा गाजरे आणि सगळे मित्र परिवार अक्षयची गोलंदाजी नक्कीच लाईव्ह पाहतायत. त्यांचं देखील स्वागत. चंदू सर. तर अक्षय यांची बॉलिंगची ऍक्शन थोडीशी वेगळी आहे. क्रॉस आर्म ऍक्शन आहे. बॉलिंग जर पाहिलं तर थोडीशी थांबून टाकतायत. तेच कुठेतरी फलंदाजासाठी अडचणीचं ठरत आहे. या दरम्यान अतिशय सुरेख चेंडू आपण पाहिलं. प्रथमेश पवारचा अडसर दूर केला. अमोल डुबे सारखा एक दिग्गज फलंदाजाला बाद करण्यात अक्षयला नक्कीच यश आलं आणि नक्कीच अतिशय जबरदस्त गोलंदाजी या मैदानावरती आपण पाहतोय महाराष्ट्र टेनिस बॉल प्रीमियर लीग मध्ये अक्षय गुंडची. यावेळेला जर पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक आकाशने मात्र आकाशातून आलेली कॅच त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने घेतली आणि अक्षय गुंड यांना मिळते आणखीन एक विकेट. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाट स्पोर्ट क्लब यांच्याकडून बरीचशी टाळी. विश्वास 28 धावांची नक्कीच गरज होती आणि आणखीन एक विकेट नक्कीच मैदानाच्या बाहेर पडताना आपण जाताना पाहतो आहोत. पहिला सामना गौरी स्पोर्ट्स उलवे वर्सेस साई इलेव्हन शिर्डी या दोन संघातील झुंज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जी जारी आहे. या दरम्यान आपण पाहतोय शतरक्षक चेंडूच्या खाली आणि पहा अक्षय गुंडला मिळतं यश. 4 फलंदाज बाद केले. संधी स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर स्कोर कार्ड वरती धावा आहेत 61 धावा. चंदू सर, मी तुमच्याकडे येईल. नक्की काय झालं सामन्यामध्ये? साई इलेव्हन शिर्डी नक्की कुठे कमी पडतो? काय सांगाल तुम्ही या सामन्याबद्दल? तर पहिली गोष्ट शुभम जाधव यांनी मात्र घणाघाती फलंदाजी केली आणि दुसऱ्या डावात जर पाहिलं तर ज्यावेळेला आघाडीचे फलंदाज मात्र स्वस्तात लवकर बाद झाले कारण एक आश्वासक सुरुवात झाल्यानंतर मध्ये विकेट आल्या आणि आणखीन एक विकेट आणि या ठिकाणी येताना पाहायला मिळतात आणि लगातारच्या 3 विकेट. वाह, करामत केली आहे कातळवेढा गावच्या. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाट स्पोर्ट क्लब यांच्याकडून बरीचशी टाळी. केली अक्षय गुंडने एकदा जोरदार. मला वाटतं 5 विकेट एकाच ओव्हर मध्ये नक्कीच संपूर्ण सामन्यात 5 विकेट मात्र जे घेतल्यात तर एका षटकामध्ये ज्या विकेट घेतल्यात त्यानं आपण पाहतोय लागोपाठ 3 विकेट. हॅट्रिक्स या ठिकाणी घेणं सोपी गोष्ट नाहीये. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये घेताना पाहायला मिळत आहेत. आज जर पाहिलं तर कातळवेढा नावाचं एक छोटंसं गाव आहे टेनिस क्रिकेटच्या पटलावर झळकताना पाहायला मिळत आहे कारण अक्षय गुंड 5 विकेट घेताना पाहायला मिळतात. तेही कुठे? महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग मध्ये. वारे पठ्ठ्या. ग्रामीण भागातील हा गोलंदाज आज ठसा उमटवतोय महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये. जबरदस्त गोलंदाजी अक्षय गुंडची. पहा हा चेंडू देखील डॉट आणि निर्धाव षटक. मला वाटतं या क्रिकेटच्या स्पर्धेतील
हे पहिलं निर्धाव षटक अक्षय गुंडच्या नावावरती. एकदा जोरदार टाळ्या या गोलंदाजासाठी. पहा पहिल्या डावात शुभम जाधवचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, परंतु दुसऱ्या डावात सबकुच अक्षय गुंड पाहायला मिळाले. 5 विकेट घेतल्या, हॅट्रिक घेतली, मेडन ओव्हरही टाकली आणि 2,000 रुपयाचं पारितोषिक संघ मालकडून हॅट्रिक साठी 3 हॅट्रिक झाल्यात, 2 षटकार हॅट्रिक झाल्या, बरोबर ना? हा, तर बबलू पाटील षटकार हॅट्रिक, शुभम जाधव षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक, म्हणजे तुम्ही पारितोषिक लावली होती 3 हॅट्रिक साठी, त्या या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. किरणजी या ठिकाणी आणि तिघांनाही 2-2 हजाराचं पारितोषिकही असेल. मी